आमचा जो योग होता वाढदिवसाचा तो वाढदिवस खरं तर आम्ही संकल्प दिवस म्हणून साजरा करायचो। याच्या अगोदर पण याच्यानंतर पण जे काही मित्रपरिवार आहे गाव आहे ते तसंच करतो। परंतु काल इतकं दुर्दैव होतं, काल वटसावित्री काल त्याचा जन्मदिवस होता आणि घरातलं वातावरण इतकं म्हणजे दुःखद होतं ते न सांगण्यासारखं। सकाळपासून आई लेकरं मी स्वतः आणि मला सगळ्या गोष्टी आठवत होत्या की आपण जन्मदिवसा दिवशी जे संकल्प करायचे ते संकल्प असे असायचे की सगळे समाजोत्तर असायचे। जनसंपर्काचे काम असणे, लक्षवेधन असेल, या सगळ्या गोष्टी असायच्या आज देखील आहेत, परंतु फक्त भाऊ याच्यामध्ये नाहीत आणि त्याचं खूप वाईट वाटतं। आणि जरी आपण किती जरी म्हणलो की त्यांच्या रूपानं आपण जलसमृद्ध गाव करू, पाण्याचं खूप मोठं काम करू, वृक्षारोपण करू, तरी जी उणीव आहे आयुष्यभरासाठी मला जी आता राहणार आहे ती उणीव कधी पूर्ण होणार नाही आणि त्याचं दुःख होतं आहे। आणि कसं मार्गक्रमण करावं या परिस्थितीमध्ये हा एक खूप मोठा माझ्यासमोर प्रश्न आहे। आज परिवहन मंत्र्यांनी तुमच्या कुटुंबियांना भेट दिली, नेमकी काय चर्चा झाली, तुम्ही काय मागण्या करता? त्यांना सांगितलं की ज्यावेळेस कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये काही चुकीच्या गोष्टी होतात त्यावेळेस 10 पुरावे दिले तरी त्याच्याकडे दुर्लक्ष दिलं जातं, परंतु 11व्या वेळेस कुठंतरी जास्त त्याचा वापर होतो त्यावेळेस त्या गोष्टीकडे लक्ष दिलं जातं। तर ते लवकरात लवकर जे काही फरार आरोपी आहेत, जे काही या जे आरोपी आहेत जेलबंद, त्यांना पालनपोषण करण्यामध्ये, पैसे पाठवणाऱ्यामध्ये, गाड्या वापरणाऱ्यामध्ये जे लोक आहेत ते लोक आज खुलेआम फिरत आहेत आणि ते धमकवण्याचा प्रयत्न करत आहेत काही लोकांना, किंवा त्यांची आम्हाला देखील भीती आहे। तर त्या लोकांना लवकरात लवकर कुठल्या कायद्यात बसतात ते किंवा ते गुन्हेगारच आहेत, त्या गुन्हेगारांना लवकरात लवकर त्यांच्यावर काय शिक्षा होईल यासाठी विशेष प्रयत्न करा असं आम्ही त्यांना सांगितलं। बहुत सातत्यानं सत्ताधारी पक्षाची मंडळी येतात, भेट देतात, सांत्वन करतात, मात्र तुमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होताना तेच आम्ही बोललो, कसं बघता? आम्ही तेच बोललो। आता त्यांनी आल्या आल्या वैभवचं अभिनंदन केलं, वैभवला जितकं शिकायचं तितकं शिक्षणासाठी मी स्वतः सहकार्य करतो म्हणून सांगितलं, परंतु माझ्या मनात जे चाललं होतं चलबिचल ती आम्ही लास्टला बोलून दाखवली साहेबांना की आम्हाला न्याय पाहिजे। आणि न्याय असा आहे की हे जे अटक आरोपी आहेत त्यांना तर फाशी झाली पाहिजे, ते आरोपी सिद्ध झालेले आहेत, परंतु ह्यांना मदत करणारे आणि ह्यांच्या अजून काही बाहेर जे टीम आहेत त्या टीमला लवकरात लवकर शिक्षेस पात्र आहेत ते त्यांना शिक्षा द्यावी अशी देखील आम्ही त्यांना विनंती केली। आणि त्यावर ते म्हणजे मी उपमुख्यमंत्री शिंदेसाहेबांची वेळ घेतो, तुम्ही त्यांच्याशी चर्चा करा, मग सगळ्या ज्या काही रिक्वायरमेंट आहेत, ज्या काही क्युरी आहेत त्या आपण सगळ्या पूर्ण करू आणि कसं आश्वासन म्हणण्यापेक्षा कसं वचन आम्हाला दिलं आहे। थँक्यू। मसाजोगमध्ये संतोष देशमुख यांच्या स्मृतिप्रित्यर्थ संकल्प दिन म्हणून रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। आपल्याला माहिती आहे की संतोष देशमुख हे बीड जिल्ह्यातील नव्हे महाराष्ट्रातील एक आदर्श सरपंच म्हणून गणले गेले, कारण त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या सरपंच पदाचा जो कार्यकाळ हा प्रत्येक व्यक्ती या ठिकाणी स्मरणात ठेवतो आणि त्याच्यात रक्तदान शिबिराचं आयोजन करणं हा एक त्यांचा जवळजवळ छंदच म्हणून होता। आणि म्हणून कदाचित त्यांचे परिवार व त्यांच्या जे काही मित्रमंडळी आहेत त्यांनी आजचा दिवस संकल्प दिन म्हणून आज या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलं। खरं तर सकाळी म्हटल्या जवळजवळ 40 रक्तदात्यांनी या ठिकाणी रक्तदान करून त्यांच्या प्रतीचं प्रेम व्यक्त केलेलं आहे। आणि आता आपण बघतो आणखीन रक्तदान शिबिर सुरू आहे, सकाळी 11 वाजता सुरू झालेलं रक्तदान शिबिर या आपण बघू शकतो। या सर्व रक्तदात्यांनी या ठिकाणी रक्तदान केलेलं आहे आणि खरोखर त्यांच्या कार्याचं हे एक नमूद म्हणून आपण किंवा त्यांचं जे कार्य होतं त्याची दखल म्हणून मित्रमंडळींनी आणि परिवारांनी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। आणि भविष्यातील त्यांचे जे काही उपक्रम, खरं तर काल 11 जून हा त्यांचा वाढदिवस होता, जन्मदिवस होता, परंतु आज 12 जून हा दिवस त्यांचा संकल्प दिन म्हणून मित्रपरिवार आणि त्यांच्या परिवारांनी या ठिकाणी आज रक्तदान रोपाच्या निमित्तानं साजरा केलेला आहे।